नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करणार आहोत अँटी मार्कानिक ऑफ सुरूलला. काल बघितला मार्कानिक ऑफ सुरूल. मार्कानिक ऑफ सुरूलचं तुम्हाला स्टेटमेंट माहीत असेल की अनसिमेट्रिकल रिएजंट जर अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये ॲड केलो तर त्या रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट हा त्या कार्बनला जाऊन अटॅच होतो ज्या कार्बनजवळ असलेल्या हायड्रोजनची संख्या कमी आहे. आणि तो एक कन्सेप्ट त्या ठिकाणी आपण पूर्ण केला. ठीक आहे. आज आपण सुरुवात कशाबद्दलची करणार आहोत? आज आपण ज्या भागाला सुरुवात करणार आहोत त्या भागाचं नाव आहे अँटी मार्कानिक ऑफ सुरूल. मग आता अँटी मार्कानिक ऑफ सुरूल का म्हणतो हे कळण्याच्या आधी एक महत्वाचं वाक्य सांगतो. अँटी मार्कानिक ऑफ सुरूल जो आहे तो पराक्साईडच्या सानिध्यात होतो. अँटी मार्कानिक ऑफ सुरूल इज ॲप्लिकेबल इन द प्रेझेन्स ऑफ पराक्साईड. म्हणजे अँटी मार्कानिक ऑफ सुरूल जर लागू व्हायचा असेल, अप्लाय व्हायचा असेल तर पराक्साईडच्या सानिध्यामध्ये रिॲक्शन झाली पाहिजे तरच अँटी मार्कानिक ऑफ सुरूल वापरायचं, अन्यथा अँटी मार्कानिक ऑफ सुरूल वापरायची आवश्यकता नाही. मग आता पराक्साईड म्हणजे काय हे पहिल्यांदा माहित पाहिजे आपल्याला. तर पराक्साईड म्हणजे काय त्याची पहिल्यांदा आपण ओळख करून घेऊ. पहा, R2O2 याला म्हणतात पराक्साईड. नीट आहे का बरं का? हो का? R2O2 म्हणजे पराक्साईड. आता मी ह्याला पुढे लिहितो ROOR. हे एकच आहे. इथं वाटल्यास मी ऑर लिहितो. ह्या दोघांचा अर्थ एकच आहे. ह्याला पराक्साईड म्हणायचं. पराक्साईड लिंकेज म्हणजे काय? दोन ऑक्सिजन असतात लगट. हे ऑक्सिजन लगट ऑक्सिजन आणि मग ते अटॅचमेंट असतात. असं लिंकेज असते म्हणजे पराक्साईड. ठीक आहे. तर हा पराक्साईड झाला. मग ह्याचे एक्झाम्पल्स आपण घेऊ. हे जनरली लिहिले मी पराक्साईड. आता पहिले लिहू हायड्रोजन पराक्साईड. हायड्रोजन पराक्साईड लिहितो मी. हायड्रोजन पराक्साईड हे कसं लिहिता येईल आपल्याला? H2O2 और H2O2 त्याला R मध्ये लिहितो बघा. HOO आणि H हे हायड्रोजन पराक्साईड. हे पराक्साईडचं लिंकेज आहे. हे पराक्साईडचं लिंकेज आहे. दोन ऑक्सिजनचे आयटम असतात लगट, त्याला पराक्साईड असं म्हणतात. हा पण पराक्साईड आहे, हा पण पराक्साईड आहे. आणि या पराक्साईडच्या सानिध्यात अँटी मार्कानिक ऑफ सुरूल काम करतो. म्हणजे अँटी मार्कानिक ऑफ सुरूल इज ॲप्लिकेबल इन द प्रेझेन्स ऑफ पराक्साईड. हे आपण लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. अजून एक उदाहरण घेऊ आपण. बेन्झॉइल पराक्साईड. बेन्झॉइल पराक्साईड. हा, आता बेन्झॉइल पराक्साईड कसं लिहायचं पहा. मी लिहितो C6H5CO टेकन ट्वाइस आणि O2. C6H5CO टेकन ट्वाइस O2. हा, चला ह्याला कसं द्यायचं फोडून? C6H5CO पुन्हा O पुन्हा O पुन्हा CO आणि पुन्हा C6H5. बघा दोघांचा अर्थ एकच आहे. वाटल्यास मी याला R लिहितो. तर हे पराक्साईडची काही उदाहरणं आपल्या समोर आहेत. म्हणून अँटी मार्कानिक ऑफ सुरूल शिकत असताना पहिल्यांदा आपण पराक्साईड म्हणजे काय हे शिकणं फार महत्वाचं आहे. म्हणून तो अर्थ तुमच्या सर्वांच्या समोर सांगितलेला आहे. पराक्साईड म्हणजे R2O2 म्हणजे ROOR आणि त्याची उदाहरणं घेतली आपण दोन. एक हायड्रोजन पराक्साईड आणि दुसरं बेन्झॉइल पराक्साईड. अशा प्रकारे पराक्साईड म्हणजे काय त्याची थोडक्यात ओळख आपण करून घेतली. आणि अँटी मार्कानिक ऑफ सुरूल हा पराक्साईडच्या सानिध्यातच काम करतो. पराक्साईड नसेल तर अँटी मार्कानिक ऑफ सुरूल काम करत नाही. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. ओके. आता मग हा नियम का म्हणतो? आणि हा नियम मार्कानिक ऑफ सुरूलच्या उलटा आहे. मार्कानिक ऑफ सुरूल काय म्हणतो त्याच्या अपोजिट आहे. मग तो नियम माहित आहे त्याचं उलट करायचं बस इतकंच. बाकीचा भाग सांगायची आवश्यकता नाही. आणि मार्काऊ निकाऊ सुरूल का म्हणतो कळालं का? मार्काऊ निकाऊ सुरूल का म्हणतो बघा. काऊ काऊ मार्काऊ निकाऊ, काऊ काऊ मार्काऊ निकाऊ, काऊ काऊ मार्काऊ निकाऊ रूल काय म्हणतो हे आपण काल बघितलेलं आहे. रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट हा त्या कार्बनला जाऊन अटॅच होतो ज्या कार्बन जवळ हायड्रोजनची संख्या कमी आहे. निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गेट्स अटॅच्ड टू दॅट अनसॅच्युरेटेड कार्बन एटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन एटम. हे अगोदरच आहे. आता अँटी मार्कानिक ऑफ सुरूल काय म्हणतो ते पण पाहू. सर्वांना लक्षात येत असेल? व्यवस्थित लक्षात घ्या म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. ठीक आहे.
आता अँटी मार्कानी का फुल का म्हणतो, कसं म्हणतो, त्याचं संपूर्ण स्टेटमेंट आपल्याला लिहायचं बरं का. ऐका नीट व्यवस्थित, व्यवस्थित ऐका. पहा, CH डबल बॉन्ड CH2 हे कोण आहे, अल्किन आहे. आणि तुम्हाला माहित आहे अल्किन कसला आहे, अनसिमेट्रिकल आहे. अल्किनचे प्रकार दोन, सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल. मी तुम्हाला विचारतो हा अल्किन कसा आहे, तुमचं उत्तर असेल अनसिमेट्रिकल. मी म्हणेन का बरं, उत्तर सांगतो ऐका. हो का, ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे त्या दोन कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या समान नाही. वाक्य महत्वाचं आहे, समान नाही हे वाक्य महत्वाचं आहे. काय, समान नाही, हा म्हणजे अनइक्वल आहे. अनइक्वल, अनइक्वल हा शब्द प्रयोग फार महत्वाचा आहे. हो का, इथं एक आहे इथं दोन आहे म्हणजे इक्वल नाही, ते कमी जास्त आहे ते, मग त्याला माझं अनसिमेट्रिकल अल्किन. ठीक आहे, प्लस H आणि Br. H म्हणजे कसा, पॉझिटिव्ह. Br म्हणजे कसा, निगेटिव्ह. तुमच्या समोर हा रिएजंट आहे, ह्याचे पुन्हा दोन भाग, हा पॉझिटिव्ह भाग आहे, हा निगेटिव्ह भाग आहे, असे दोन भाग. म्हणजे हा रिएजंट कसला, अनसिमेट्रिकल. म्हणजे अनसिमेट्रिकल रिएजंटला अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये ऍड करायचं आहे. बघा बरं का, नीट ऐका. अनसिमेट्रिकल रिएजंटला अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये ऍड करायचं आहे, मिसळायचं आहे. हा, आणि हे मिसळत असताना कुणाच्या सानिध्यात मिसळायचं आहे, कुणाच्या प्रेझेन्सी मध्ये मिसळायचं आहे, कुणाच्या अस्तित्वात मिसळायचं आहे, पराक्साईडच्या. हे फार महत्वाचं आहे, हे वेगळेपणा जे मार्कानिका फुलला नव्हतं. सो इन द प्रेझेन्स ऑफ पराक्साईड, हे पराक्साईड लय महत्वाचं आहे. पराक्साईड असेल तर अँटी मार्कानिका फुल काम करतो, अन्यथा अँटी मार्कानिका फुल काम करत नाही, हे लक्षात घ्या. आता काय बघा, when an unsymmetrical reagent is adds to the unsymmetrical alkene, then in the presence of peroxide, in the presence of peroxide, बघा, when an unsymmetrical reagent adds to the unsymmetrical alkene in the presence of peroxide, then पुढे काय होतं, पुढचं वाक्य महत्वाचं आहे. व्याख्या लिहिताना, स्टेटमेंट लिहित असताना हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यावं. मग त्याचं नेमकं स्टेटमेंट काय ते पण आपण बघू. मग आता काय होतं, हा तुमचा रिएजंट, त्याचा हा कोणता भाग आहे, निगेटिव्ह पार्ट आहे. हा संपूर्ण Br मायनस निगेटिव्ह पार्ट. मग तुमचा रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट हा कोणत्या कार्बनला जोडावा. हो का, इथे एक कार्बन आहे, इथे कार्बन आहे. तुम्हाला कळण्यासाठी ह्याला एक म्हणतो, ह्याला दोन म्हणतो. तुम्हाला कळण्यासाठी ह्याला एक नंबर दिला, ह्याला दोन नंबर दिला. मला सांगा, हा निगेटिव्ह पार्ट एक नंबरच्या कार्बनला जोडायचं का दोन नंबरच्या जोडायचं. नियम असा म्हणतो की निगेटिव्ह पार्ट हा त्या कार्बनला जोडावा ज्या कार्बन जवळ असलेल्या हायड्रोजनची संख्या जास्त आहे. म्हणजे एक नंबरला जोडायचं का दोन नंबरला, एक नंबरला. कारण ह्या कार्बन जवळ हायड्रोजन दोन आहेत आणि या कार्बन जवळ फक्त एक आहे. मग हा नियम असा म्हणतो की तुमच्या ह्या रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट हा त्या कार्बनला जोडा ज्या कार्बन जवळ असलेल्या हायड्रोजनची संख्या जास्त आहे, मोर आहे, मोर नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम, असा हा नियम म्हणतो. अरे समजते का, समजत नाही बघा. मग आता ऍड करा. हो का, हे कोण आहे, अरे कोण तू, निगेटिव्ह पार्ट. कुठं जायचं आहे तुला, Br मायनस म्हणतो, मला त्या कार्बनकडे जायचं आहे ज्या कार्बनकडे हायड्रोजनची संख्या जास्त आहे. मग तिथंच का जायचं आहे, पराक्साईड आहे, पराक्साईड आहे. मी अँटी मार्कानिका रूल नुसार काम करतो. झालं झालं. मग आता हा निगेटिव्ह कुठे येईल, त्या कार्बनकडे ज्या कार्बनकडे हायड्रोजनची संख्या जास्त आहे, ह्याच्याकडे जास्त आहे. म्हणजे एक नंबरच्या कार्बनला अटॅच होईल. निगेटिव्ह पार्ट इथं, म्हणजे हा पॉझिटिव्ह इकडे दोन नंबरला जोडा. झालं, संपलं. कळलं का, निगेटिव्ह पार्ट हा कोणत्या कार्बनला जोडा, अशा कार्बनला जोडा ज्या कार्बन जवळ असलेल्या हायड्रोजनची संख्या जास्त आहे. काय जास्त आहे, त्याच कार्बनला निगेटिव्ह पार्ट जोडायचं. कारण हे कुणाचं म्हणणं आहे, अँटी मार्कानिकॉज रूलचं म्हणणं आहे. संपलं. तुम्ही काय विचारता रे मला, मी सांगलं की सगळं झालं, संपलं. मग आता जोडा, रिएक्शन करा. हो का, आर ला आर असाच राहील. हा CH आहे, CH ला CH, इथं कोण आला, H आला. हो का, H लिहा. ऍड मिसळला, आपण ऍड केलो. ऍडिशन रिएक्शन आहे. आणि ऍडिशन रिएक्शन कुठं होते तुम्हाला माहित आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस होते. दुसऱ्या कार्बनचा विचार करायचाच नाही. ऍडिशन रिएक्शन म्हटल्यानंतर फक्त कोणत्या कार्बनचा विचार करायचा, अशा दोन कार्बनचा विचार करायचा ज्या दोन कार्बन मध्ये डबल
बॉन्ड आहे. संपलं, लिहिलं आपण. आता हे तुम्हाला माहिती आहे ऍडिशन रिॲक्शन मध्ये डबल बॉन्ड राहत नाही. डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्ड मध्ये होतं. हा सिंगल बॉन्ड आहे का. पुढे कोण आहे CH2. चला ह्याला का जोडायचं निगेटिव्ह पार्ट कोण आहे Br. हे कोण झालं अल्किल ब्रोमाइड. अल्किल ब्रोमाइड संपलं. हे सगळं लिहिलं आपण या ठिकाणी झालं. हाच अँटी मार्कानी काप्सूल आहे. आता काही उदाहरणं घेऊ संपलं. कारण मार्कानी काप्सूल घेतला ऍज अँटी मार्कानी काप्सूल. दोघात काय फरक आहे तुम्हाला कळलं असेल. आता काही उदाहरणं आपण घेऊ आणि त्याचं स्टेटमेंट फार महत्वाचं आहे. मग पहिलं वाक्य काय व्हेन अँड unsymmetrical reagent adds to the unsymmetrical alkene, then the negative part of the reagent gets attached to that unsaturated carbon which carries more number of hydrogen atom. आणि मधलं एक महत्वाचं वाक्य विसरलं in the presence of peroxide. When an unsymmetrical reagent adds to the unsymmetrical alkene in the presence of peroxide, then the negative part of the reagent gets attached to that unsaturated carbon atom which carries more number of hydrogen atom. हे वाक्य महत्वाचं आहे. संपलं. आता त्याचं स्टेटमेंट खाली लिहितो. पहिल्यांदा हे लक्षात घ्या आणि काही उदाहरणं आपण सोडू घेऊन घ्या. उदाहरण आता संपूर्ण स्टेटमेंट तुमच्या समोर आहे. स्टेटमेंट काय म्हणते बघा. व्हेन अँड अनसिमेट्रिकल रिएजंट adds to unsymmetrical alkene in the presence of peroxide, then the negative part of the reagent gets attached to that unsaturated carbon which carries more number of hydrogen atom. हे या अँटी मार्कानिकॉफ रूलचं स्टेटमेंट आहे. When an unsymmetrical reagent adds to unsymmetrical alkene in the presence of peroxide, then the negative part of the reagent gets attached to that unsaturated carbon which carries more number of hydrogen atom. ठीक आहे. आता ह्याचे काही उदाहरणं आपण घेऊ. उदाहरण ह्या बाजूला बघा एक उदाहरण सांगतो. आता पहिले एक्झाम्पल CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस HBr. रिएक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. बघा सर्वांना दिसते का बघा. नवीन पेन आणला वाच घ्या व्यवस्थित समजून घ्या. बघतो मी अभि दिसला का. हां थोडासा अंधुक दिसते हळूहळू दिसेल पण समजते आपल्याला. व्यवस्थित बघा तुमचं तुम्ही. ओके पहा. आता याच्यामध्ये कसं आहे हो का. हा तुमचा पॉझिटिव्ह पार्ट आहे आणि हा तुमचा निगेटिव्ह पार्ट आहे. ठीक आहे. तुम्हाला माहित आहे पेरॉक्साइड आहे म्हणजे अँटी मार्कानिकॉफ रूल आहे. मग आता अँटी मार्कानिकॉफ रूलनुसार हा निगेटिव्ह पार्ट कुठे येतो. निगेटिव्ह पार्ट हा त्या कार्बनला अटॅच होतो ज्या कार्बन जवळ हायड्रोजनची संख्या जास्त आहे. आणि तुम्हाला हे बी सांगितलं मी की ऍडिशन रिएक्शन करताना फक्त अशा दोन कार्बनचा विचार करा ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे. हा कार्बन डबल बॉन्ड हे आणि हे ह्या दोघांचाच विचार करायचं. ह्याच्याजवळ एक आहे ह्याच्यापाशी दोन आहे म्हणजे निगेटिव्ह पार्ट कुठे हवा इथे. संपलं. निगेटिव्ह पार्ट इथं आला की हा बरोबर इथे येतो. झालं ऍडिशन रिएक्शन घडली आणि पेरॉक्साइड आहे म्हणून अकॉर्डिंग टू अँटी मार्कानिकॉफ रूल उत्तर लिहितो. पहा CH3 CH आहे का इथे एक एच आला आपण हा इथे H. डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्ड मध्ये. तुम्हाला माहित आहे ऍडिशन रिएक्शन मध्ये डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्ड मध्ये होतं म्हणून डबलचं रूपांतर सिंगल मध्ये केलं. पुढे कोण आहे CH2. हे तो कोणता भाग जोडायचा निगेटिव्ह. निगेटिव्ह कोण आहे Br. हो का. अशा प्रकारे Br आला म्हणजे CH3 CH2 CH2 Br आला. थोडक्यात CH3 CH2 CH2 Br. ह्याचं नाव आहे प्रोपिलीन आणि ह्याचं नाव आहे N प्रोपिल क्लोराइड. अशा प्रकारे या ठिकाणी प्रायमरी अल्किल हलाईड तयार झाला. हे पहिलं उदाहरण. प्रत्येकाने व्यवस्थित लिहून घ्या. मी बघतो दिसलो आले का व्यवस्थित. ठीक आहे दिसलो आले. ठीक आहे. हां अजून ह्याच्यापेक्षा गडद असलं तर अजून छान दिसेल. ओके पुन्हा अजून थोडंसं उद्या आपण ॲडजस्ट करू याला. ठीक आहे. पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण पहा. CH3 डबल बॉन्ड CH2 प्लस HBr इन द प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. हां आता इथं पण अँटी मार्कानिकॉफ रूल वापरायचं कारण पेरॉक्साइड आहे म्हणून ऍडिशन करायचं आहे. आता हा कोणता भाग आहे पॉझिटिव्ह भाग आहे. हा कोणता भाग आहे निगेटिव्ह. नियम काय म्हणतो निगेटिव्ह पार्ट हा त्या कार्बनला जोडा ज्या कार्बन जवळ हायड्रोजनची संख्या जास्त आहे. ह्याच्यापाशी एक बी नाही हायड्रोजन ह्याच्यापाशी दोन आहे म्हणजे इथं जास्त आहे म्हणून हा निगेटिव्ह पार्ट कुठे येईल इथं आणि
हा इथं म्हणजे की हा इथं संपलं. हो का, अशा प्रकारचे ऍडिशन जसं तसं लिहा. हो का, CH3 ला CH3 लिहा, C ला C लिहा, वरी CH3 लिहा, डबल बॉन्डचं सिंगल होईल, CH2 ला CH2 लिहा आणि खाली Br लिहा. आणि अजून एक महत्वाचं विसरलं आपलं, ह्या कार्बनला एक हायड्रोजन जोडायचं. हो का, अशा प्रकारे हे अशा प्रकारचं उत्तर या ठिकाणी आलं आपलं. ह्याचं नाव आहे आयसो ब्युटिलिन नावायचं आणि ह्याचं नाव येईल आयसो ब्युटिल ब्रोमाइड. का नाव येईल? आयसो ब्युटिल ब्रोमाइड असं नाव येईल. हे दुसरे उदाहरण. अजून एक उदाहरण बघा. हे अशा प्रकारे हा प्लस HBr reaction is takes place in the presence of peroxide. इथं peroxide लिहिलं तरच अँटी मार्कानिकॉव्स रूल. अशी अनेक उदाहरणं आहेत, त्यापैकी काही उदाहरणं आपण घेऊ इथं. ओके, आता बघा, आता इथला कार्बन बघायचं आणि इथला कार्बन बघायचं. बघा, हे दोन कार्बन, प्रत्येक कोपऱ्याला एक एक कार्बन असतं बरं का, लक्षात घ्या. माहित नसेल तर इथे एक कार्बन आहे, इथे एक कार्बन. आता इथं हायड्रोजन तुम्ही एक बी नाही म्हणताल, इथे बी एक बी नाही म्हणताल. तसं नाही बाळांनो. हायड्रोजन कसं ओळखायचं म्या सांगतो, घाबराचं नाही. मी हाव की ऐका म्या का सांगायला. हो का, हे कार्बन आहे 1 2 3 4 म्हणजे ह्या कार्बनची व्हॅलन्सी पूर्ण झाली. म्हणजे इथं एक बी हायड्रोजन नाही म्हणायचं. इथला बघा कार्बन 1 2 3 कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, 3 पूर्ण झाली म्हणजे ती एक आहे म्हणायचं. जेवढी कमी पडली तेवढे हायड्रोजन. कार्बनची व्हॅलन्सी जेवढी कमी पडली तेवढे हायड्रोजन आहेत म्हणायचं. ह्या कार्बनच्या कडला 1 2 3 4 बॉन्ड आहेत म्हणून व्हॅलन्सी पूर्ण आहे. 4 व्हॅलन्सी पूर्ण आहे म्हणून एक बी हायड्रोजन नाही. इथं 1 2 3 पूर्ण आहे. इथं कुठले एक? हे 1 हे 2 आणि हे 3 म्हणजे एक कमी पडलं म्हणजे इथे एक हायड्रोजन आहे. इथं एक आहे, इथे एक बी नाही. मग मला सांगा निगेटिव्ह पार्ट कुठं जाईल? ज्याच्याजवळ हायड्रोजन जास्त आहे. इथं एक बी नाही आणि इथं एक आहे म्हणजे इथं जास्त आहे. हा Br इथे आणि हा H इथं येईल. अशा प्रकारे ठीक आहे. ओके, हां, ह्या ठिकाणी ऍडिशन होईल. आता कसं होईल? आणि डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये. म्हणजे पहिल्यांदा काय होईल? हे रिंग येईल, डबल बॉन्ड निघून गेला. हे इथला ग्रुपला इथला ग्रुप, हे रिंग डबल बॉन्ड निघून गेला. हे रिंगला रिंग, H इथं जोडा, Br इथं जोडा. H कुठं जोडायचं? ह्या ठिकाणी. ह्या किंवा न लिहायचं ते. आणि इथं कोण आहे? Br. समजलं? अशा प्रकारचा प्रोडक्ट त्या ठिकाणी येतो. निगेटिव्ह पार्ट हा त्या कार्बनला जोडला ज्या कार्बन जवळ असलेल्या हायड्रोजनची संख्या जास्त आहे. संपलं. ह्याचं नाव काय हो? इथून नंबर द्या. कुठून? इथून 1 आणि हे 2 म्हणजे काय? 1 मिथिल सायक्लोहेक्झिन म्हणायचं. ENE कार्बन घेतला आपण शेवटला कारण डबल बॉन्ड आहे म्हणून ENE सायक्लोहेक्झिन. ओके, ह्याचं पण नंबरिंग द्या. इथं 1 नंबर, इथं सॉरी इथं 1 नंबर, इथं 1 नंबर, इथं 2 नंबर. 1 नंबरला Br म्हणजे 1 ब्रोमो आणि 2 नंबरला ही रेश म्हणजे मिथिल म्हणायचं. रेशला काय म्हणतं? मिथिल, 2 मिथिल आणि सायक्लोहेक्झिन. सायक्लोहेक्झिन. बघा, प्रत्येक उदाहरण तुमचं तुम्ही समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या म्हणजे तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अतिशय सोपे उदाहरण आहेत. थोडासा आकार वाढवावा लागेल. पुढच्या व्हिडिओमध्ये याचा आकार थोडासा आपण मोठा करू म्हणजे सगळे उदाहरणं तुम्हाला व्यवस्थित दिसतील. ओके, हे सगळं तुमचं तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या पॉज करून. हे पहा, तुमच्यासमोर 3 उदाहरणं दिली आणखी. आता हे तिन्ही उदाहरणं या ठिकाणी आपण सोडवण्याचा प्रयत्न करू म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. ठीक आहे. आता हा Br मायनस आहे, निगेटिव्ह पार्ट कुठे अटॅच होईल? ज्या कार्बनजवळ हायड्रोजन जास्त आहे म्हणजे हा पार्ट कुठे येईल? इथं. हे समजून घ्या पहिल्यांदा. पुन्हा काढतो प्रोडक्ट. आता हा निगेटिव्ह पार्ट कुठे येईल? ह्या 2 कार्बनपैकी इथं 2 आहे, तिथे 1 आहे, इथं जास्त आहे म्हणजे हा भाग कुठे येईल? इथं. आणि हा भाग कुठे येईल? इथं. ठीक आहे. आता इथं पण डबल बॉन्ड आहे. आता इथं कार्बन आहे बघा, इथं कार्बन आहे 1 2 3 4 व्हॅलन्सी पूर्ण आहे म्हणजे इथे एक बी हायड्रोजन नाही आणि या कार्बनपाशी 2 आहेत, इथं 2 आहेत म्हणजे इथं जास्त आहे म्हणजे निगेटिव्ह पार्ट कुठे येईल? इथं. हा कुठे येईल? इथं. बघा ऍडिशन कशी होते थोडक्यात सांगितलं. आता प्रोडक्ट तुम्ही लिहू शकता. हो का, हे रिंगला रिंग लिहू आपण. दिसते ना CH2 ला CH2. ओके, हे CH कळलं का? इथे लिहू आपण डायरेक्ट CH2. CH आणि आला एक H, CH आणि H, CH2 डबल बॉन्डचं सिंगल. मी समोर लिहितो CH2 Br. समोर लिहून टाकतो प्रोडक्ट. ओके, सोपं कळते का आता आपल्याला? आता इथं पुन्हा ऍड करा. होता CH3 CH2 इथं CH आहे, अजून एक H आलं, CH2 सिंगल बॉन्ड झालं
आणि CS2 पुन्हा Br. बरोबर आहे का? इथं काय होईल? तर ही रिंग आहे, सायक्लोपेंटेन रिंग आहे, ही रिंग काढली. ओके, इथं CS2 आहे, इथं Br आहे. इथं CS2, इथं Br आहे की नाही? CS2 ह्याला Br आणि इथं याची लिहू आपण. ह्या किंवा नव्या चालते, इथं लिहू आपण. अशा प्रकारचे प्रोडक्ट. प्रत्येकाचं नाव सांगू. ह्याचं नाव काय बघा? 1 3 3 प्रोप 1 इन. ओके, इथे कसं 1 2 3. 1 ला Br, 1 ब्रोमो 3 फिनिल प्रोपेन. नावं लक्षात ठेवा. आता याच्यात का समजून घ्यायचं का नाही? सोपे सोपे नाव आहेत आपण शिकलेली. ह्याचं नाव आहे ब्यूट 1 इन. 1 2 3 आणि 4 है ना. लहान नंबर 1 आहे ब्यूट 1 आणि इन. नाव नाही त्याच्यात शिकले आपण. इथे असेल 1 2 3 4. हां, 1 ब्रोमो ब्युटेन. हे तर पहा, मी तर नाव सांगताना चुकतो. पहिल्यांदा ह्याचं नाव मिथिलीन सायक्लोपेंटेन लिहा. काल उलट जातं. मिथिलीन सायक्लोहेक्सेन लिहा कालचं नाव. मिथिलीन हां सायक्लोपेंटेन. CS2 म्हणजे मिथिलीन, हे सायक्लोपेंटेन. मिथिलीन सायक्लोपेंटेन. इथे कसा नंबर येईल सांगा? इथे कसं नाव येईल? तर या ठिकाणी ह्याचं नाव आहे ब्रोमोमिथिल 1 किंवा नुसतं ब्रोमोमिथिल वाचते. ब्रोमोमिथिल, ह्याचं ब्रोमोमिथिल नाव, हे सायक्लोपेंटेन. सायक्लोपेंटेन. ठीक आहे. पण अशा प्रकारच्या ह्या सगळ्या रिॲक्शन्स त्या ठिकाणी तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. मी पॉज करतो आणि एक उदाहरण शेवटचं लिहून दाखवतो. तेवढं आपण घेऊ आणि या ठिकाणी हा भाग संपून टाकू. पहा, तुमच्यासमोर 2 पर्याय आहेत. तुमच्यासमोर 2 पर्याय आहेत. ओके, आता एक रिॲक्शन ह्या बाजूला, एक रिॲक्शन ह्या बाजूला. दोन्ही रिॲक्शन वेगवेगळे आहेत. आता इथं फक्त HBr आहे आणि हा अनसिमेट्रिकल अल्कीन आहे आणि हा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. म्हणजे इथं वापरायचं मार्कानिक ऑक्सिड. कोणता? मार्कानिक ऑक्सिड. आणि या बाजूला पराक्साइड आहे म्हणजे अँटी मार्कानिक ऑक्सिड वापरायचं. म्हणजे इकडच्या बाजूला मार्कानिक ऑक्सिड, तिकडच्या बाजूला अँटी मार्कानिक ऑक्सिड. म्हणजे एकाच वेळेस दोन्ही उदाहरण सांगतो मला. बघा आता इथं आता काय करतो? CS3 CH डबल बॉन्ड तो सिंगल बॉन्ड आणि CS2 लिहून घेतो सगळं बघा. CS3 ला CS3 CH सिंगल बॉन्ड CH2. आता इकडे मार्कानिक ऑक्सिड काम करतो. मार्कानिक ऑक्सिड निगेटिव्ह पार्ट आहे हा आणि हा पॉझिटिव्ह पार्ट आहे. कळलं का? मग निगेटिव्ह पार्ट कुठं जोडायचं? त्या कार्बनला जोडायचं ज्याच्या जवळ हायड्रोजनची संख्या कमी आहे. म्हणजे इथं जोडायचं बघा. हे Br इथं आणि हा दुसरा भाग इथं जोडायचा. समजलं? हे झालं मार्कानिक ऑक्साइड ॲडिशन. कसली? मार्कानिक ऑक्साइड ॲडिशन. तिकडे अँटी मार्कानिक ऑक्साइड. इथं पण परत तसंच पराक्साइड आहे. आता बघा, हा निगेटिव्ह पार्ट आहे, हा पॉझिटिव्ह पार्ट आहे. किंवा हा ओढून लिहिलं जाऊ खाली बघा व्यवस्थित. इथे लिहितो HBr. हा पॉझिटिव्ह पार्ट आहे, हा निगेटिव्ह पार्ट आहे. ठीक आहे. मग आता अँटी मार्कानिक ऑक्साइड काय म्हणतो? निगेटिव्ह पार्ट हा त्या कार्बनला जोडावा ज्या कार्बन जवळ हायड्रोजनची संख्या जास्त आहे. ह्या 2 कार्बनचा विचार करा डबल बॉन्डच्या. इथं 1 H आहे, इथं 2 H आहे. हा Br कुठं जोडायचं? जास्त हायड्रोजन असलेल्या कार्बनला. आधी लिहा कसं आहे तसं. CS3 CH डबल बॉन्डचं सिंगल आणि CS2. CS3 CH डबल बॉन्डचं सिंगल आणि CS2 लिहिलं. आता हा निगेटिव्ह पार्ट कुठं जोडायचं? ज्याच्या जवळ हायड्रोजन जास्त आहे. म्हणजे ह्या कार्बनला कडायच्या समोरल्या खाली असेल ते. आणि हा जो H आहे तो तिथं जोडायचा. ह्याच्यापाशी जा. इकडचा प्रॉडक्ट मार्कानिक ऑक्सिडनुसार, तिकडचा प्रॉडक्ट अँटी मार्कानिक ऑक्सिडनुसार. ह्याचं नाव आहे प्रोपिलीन. ह्याचं नाव आहे 2 ब्रोमोप्रोपेन. सेकंडरी धारता आहे, सेकंडरी. आणि ह्याचं नाव आहे 1 ब्रोमोप्रोपेन. IUPAC नाव संपलं. अशा प्रकारे ह्या दोन्ही रिॲक्शन आपल्याला थोडक्यात सांगता येतात. आणि अशा प्रकारे हा भाग आपला पूर्ण झाला. आणि आज आपण दुसरी प्रिपरेशन मेथड पूर्ण केली. ती म्हणजे अल्किन पासून
अल्किल हॅलाइड तयार करणे. पहिली पद्धत अल्कोहोल पासून अल्किल हॅलाइड तयार करणे. दुसरी पद्धत जी आहे त्याच्यामध्ये अल्किनचा वापर आपण करतो. तिसरी पद्धत जी आहे आणि अल्किल हॅलाइड तयार करतो. तिसऱ्या पद्धतीमध्ये अल्केन पासून अल्किल हॅलाइड तयार करायचं आहे. त्याच्याबद्दलची माहिती आपण नेक्स्ट पिरियडला घेऊ. धन्यवाद.